नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. एकादशभागस्य पंचविंशतिः कथा एषा. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. महालात शांतता पसरली होती. समयीचा मंद प्रकाश महालात रेंगाळत होता. रात्र वाढत होती, पण राजांना झोप येत नव्हती. वाढत्या तापाची जाणीव राजांना होत होती. डोळे जडावले होते, अंग शहारत होते. मनाची बेचैनी सारखी वाढत होती. झोप येईल तर फार बरे होईल असं राजांना वाटत होते. स्वप्न पाहायचं झालं तर माणसाला झोपावंच लागतं. मग स्वप्नाळू जीवाला झोपेची भीती का वाटावी? तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस आणि त्याचं आयुष्य म्हणजे अनेक स्वप्नांमागे केलेली धावपळच नाही का? श्रींचं राज्य उभारण्याचं आमचं स्वप्न, ते स्वप्न साकार झालेलं पाहण्यासाठी केलेली 50 वर्षांची धावपळ, अहोरात्र केलेलं चिंतन. स्वप्नाचा भोग एकाकी असतो असं म्हणतात, पण या जागतेपणी पाहिलेल्या स्वप्नासाठी किती जीवांची जखडण केली. हे एकच दिव्य स्वप्न किती लोकांनी पाहिलं याच्या पाठीमागे लागून आम्हाला प्राणांहून प्रिय असणारे अनेक मोहरे राग लोभाच्या मर्यादा ओलांडून सामान्य विजयासाठी खर्ची घालावे लागले. तानाजीपेक्षा का आम्हाला कोंढाणा प्रिय होता? जे हरवलं ते परत केव्हाच आपल्या हाती लागलं नाही, आणि इच्छित ते मात्र नेमकं फार दूर गेलं. यालाच तर स्वप्न म्हणत नाहीत ना. वयाच्या अवघ्या 15 वर्षांच्या आत आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं. परदास्यातून या भूमीची सुटका व्हावी, या भूमीवर खऱ्याखुऱ्या अर्थानं श्रींचं राज्य नांदावं, या श्रद्धेनं आम्ही चालत राहिलो. स्वप्न मोठं होतं, पण ते साकार करण्यासाठी हाती काय होतं? एका श्रद्धेच्या आधारावर आम्ही बेगुमानपणे पावलं टाकीत होतो. विजयनगर दौलताबादेची वैभव संपन्न शक्तिशाली साम्राज्य मोगली आक्रमणापुढं कशी कोलमडली, त्यांची वाताहत कशी झाली, हे का आम्हाला माहीत नव्हतं? आदिलशाहीच्या सामान्य रोषानंही थोरल्या महाराजा साहेबांची पुण्याची जहागीर कशी बेचिराख होते, हेही आम्ही पाहिलं होतं. दादोजींनी आम्हाला पदोपदी सावध केलं होतं, पण आमची मर्यादित शक्ती, अमर्याद निष्ठा आम्हाला खेचतच राहिली. अनेक संकटांची धाड एकामागोमाग येत होती, आणि ह्या स्वप्नानं पछाडलेले आम्ही नव्हे, आमच्यासारखे हजारो जीव येणाऱ्या संकटात आनंदानं जोहार करीत होते. स्वप्नाळू जीवाला जसं स्वप्न थांबवता येत नाही, तशीच ही कहाणी झाली. एक दीर्घ निश्वास राजांनी सोडला. विचाराने अस्वस्थ बनलेले राजांनी कूस बदलली, पण विचारांचे मोहोळ गुणगुणतच राहिले. माणूस जाणून बुजून संकटांना सामोरा का जात असावा? बाजी प्रभू प्रतापराव तानाजी मुरारबाजी या माणसांना आपलं मरण दिसलं नसेल का? निष्ठांचा हाच का अर्थ? निष्ठेचा परमोच्च बिंदू म्हणजेच का मृत्यूला आव्हान? या जीवांची जगण्याची इच्छा संपलेली असते का? मरणाची पूजा करण्यातच त्यांचं भान हरपतं काय? तसं असेल तर ज्यांची जगण्याची इच्छा संपलेली आहे, जीवनाचं स्वारस्य नाहीसं झालेलं आहे, असे अनेक हताश दुबळे जीव या धर्तीवर जगताना दिसतात. मग ते का जगतात? राजांनी परत कूस बदलली, पण विचार बदलले नाहीत. मृत्यूची भीती हेच त्याचं एकुलतं एक कारण. ज्यांना आपण कशासाठी जगतो याचं उत्तर सापडलेलं नाही, ते मृत्यूच्याच भीतीनं जगणार. हताश निराश जीव जे मनानं पराभूत झालेले आहेत, ते कसलं बलिदान करणार? खचल्या जीवातून बलिदान उभं राहत नाही, ते प्रेम व्यथेतूनच उद्भवतं. मरणाला सामोरं जाण्याची शक्ती जीवनाच्या प्रेमातून उद्भवावी याचं मात्र आश्चर्य वाटतं. केवढी अमर्याद निष्ठा, अनेकांच्या वैयक्तिक निष्ठा आमच्यावर स्थिरावल्या होत्या. आमच्या हातून श्रींचं राज्य उभं राहिलं, हीच ती श्रद्धा. ती जिवंत ठेवण्यासाठी बाजीप्रभूनं घोडखिंड लढवली. शिवानं आनंदानं आमचं रूप स्वीकारलं. निष्ठेला मानापमान कळत नाही, जातपात समजत नाही. नाहीतर मुरारबाजी तानाजी पांगेरे यांनी ते आव्हान स्वीकारलं नसतं. पण आमच्या कार्यात आम्हाला निश्चित यश मिळेल याची खात्री त्यांना कुणी दिली होती? राजे या विचाराबरोबर स्वतःशीच हसले. त्या शंकेचे उत्तर सोपे होते. आत्मानुभवातूनच राजांनी ते जाणले होते. नकळत राजे त्या विचारात रमले. श्रद्धांना पुरावा लागत नसतो, तिथं नुसतं हरवणं असतं. आणि म्हणूनच श्रद्धेची ताकद अमर्याद असते, सागरासारखी. राजांच्या मनावर एक सुखविणारी लाट फुटली, पण त्याच पाठोपाठ येणाऱ्या लाटा तेवढ्या सुखावह नव्हत्या. नात्या थोपवण्याची ताकद त्यांच्या ठाई होती. श्रद्धा केवढी प्रचंड ताकद या 2 अक्षरात सामावली आहे. दहान वय ध्यानी आलं नाही, अपुरी सत्ता जाणवली नाही. आमच्या मनात नव्हे तर कुणाच्याच मनात याची शंका का आली नाही? शक्यता कशाची नव्हती. आजार होते, अपघात होते, दगा होता. रणांगण तर सदैव उभं ठाकलेलं. एक संकट सरतं तो दुसरं संकट उभं.
दर विजयाची किंमत एका श्रद्धावंताच्या प्राणांनी मोजावी लागे. पण जीवनाचा अपुरा पट सदैव जाणवे. विजयाचं काय, पण पराजयालाही मागे टाकणारी ही श्रद्धा. हे वेडं स्वप्न कशासाठी विचार न करता सदैव पुढंच धावत होतं. आमच्या वाढत्या सत्तेला पायबंद बसावा म्हणून विजापूर दरबारी थोरल्या महाराज साहेबांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचा जीव धोक्यात पडला. एक क्षण असा होता की सारा पट उधळला जातो की काय अशी भीती वाटली. त्यासाठी आम्हाला गड सोडावे लागले. पण हे करीत असता श्रद्धा मात्र अभंगच राहिली. एवढंच कशाला, पूर्ण पराजय घेऊन प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जावं तसे आम्ही आग्र्याला गेलो. क्षणभर आम्ही खचलो. पण अनाजी मोरोपंत, तानाजी, प्रतापराव, किती नावं घ्यावीत, यांपैकी कोणीच कसं खचलं नाही. पुरंदरच्या तहातून शिल्लक राहिलेलं राज्य सावरीत ही मंडळी धीरानं उभी राहिली. हे राज्य बुडणारं असं कुणालाच कसं वाटलं नाही. अनेक जय मिळाले, तसेच पराजयही स्वीकारावे लागले, पण कशानंच ती निष्ठा मात्र ढळली नाही. जय पराजय या दोहोंचं नातं किती जवळचं, अर्थ केवढा मर्यादित. आग्र्याला जेव्हा कैद झाली तेव्हा सारं संपल्याचा भास झाला. साऱ्या आशा क्षणभर का होईनात पण नष्ट झाल्याचा भास झाला. आमच्या दुःखाला सीमा राहिल्या नाहीत. त्या झरणाऱ्या अश्रूतूनच आम्हाला विजयाची वाट दिसू लागली. आम्ही संकटातून सुटलो ते शहाणे होऊनच. सारा अहंकार नाहीसा झाला आणि बैरागी होऊन आम्ही स्वगृही परत आलो. आम्हास आमच्या राज्याभिषेकाचा क्षण आठवतो. परमोच्च यशाचा असा तो एक क्षण भासला. आमच्या रूपानं शेकडो वर्षांनी हिंदूंच्या हाती परत आत्मबल सापडलेला तो क्षण. हजारो वर्षात न घडलेला प्रसंग, आमचा वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक. एक अलौकिक गोष्ट घडत होती. आमच्या राज्याभिषेकानं चकत्यांच्या बादशाहीला आम्ही जाहीर आव्हान देत होतो. मग आलमगीरची जिद्द संपल्याविना साऱ्यांना सार्थकता का वाटू लागली? सार्थकता? आमचा राज्याभिषेक झाला आणि आमचे जाणते प्रधानमंडळ एका क्षणात निर्धास्त बनले. आलेल्या यशातला हिस्सा प्रत्येकाच्या नजरेसमोर तरळू लागला. नाहीतर अनाजींनी एका पाकळीची मागणी का केली असती? स्वराज्याची उभारणी करीत असता घरदारावर पाणी सोडून, मृत्यूचं आव्हान स्वीकारून सदैव कार्यमग्न असणारी ही माणसं आमचा राज्याभिषेक होताच स्वार्थाकडे कशी झुकली? आमच्या युवराजांना सत्तेची लालसा सुटली. आमच्या राणीसाहेब राज्ञीपणात मशगूल झाल्या आणि आमचं प्रधानमंडळ आपलं बळ आजमावू लागलं. पराजयातही न खचणाऱ्या मनांना यशाच्या क्षणीच तडे जावेत. स्वातंत्र्यानंतर लोक भ्रष्ट होणार असतील तर कुणासाठी हे राज्य? भव्य गोष्ट उराशी बाळगायची आणि ती सिद्धीला पोहोचत असतानाच ती चल आहे, टिकणारी नाही हे ध्यानी आलं तर यापेक्षा महत्त्वाकांक्षी माणसाचा दुसरा पराजय कोणता? शत्रू शत्रूच राहिले. विश्वासाला पात्र असणारे आम्हाला समजून घ्यायला कोते पडले आणि रक्तानं वैर पत्करलं. हे सारं दिसत असता अपात्र्यांच्या हाती सारं सोपवून जायचं आणि त्याग वाया घालवायचा. खुद्द खासा आलमगीर अखेरी लढण्यासाठी दक्षिणेत उतरत असताना हे दृश्य पाहण्याचं आमच्या नशिबी यावं. राजांना घाम आल्याचा भास झाला. उशाशी ठेवलेले तलम वस्त्र त्यांनी त्याच बेचैनीत शोधले. त्या वस्त्राने घाम टिपीत असताना मनोहारीचे शब्द कानांवर आले. महाराज, राजे कष्टाने म्हणाले, झोप तू. उचललेले पलंगाचे आच्छादन सोडण्यात आले. पण राजांच्या मनातला एक एक पडदा उचलला जातच होता. आलमगीर हिंदुस्थानचा बादशहा, प्रचंड सामर्थ्याचा धनी, तीक्ष्ण बुद्धीचा. नाहीतर हे धाडस अन्य पुरुषाला जमलं नसतं. ज्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, त्यात त्यांच्या प्राणाहून प्रिय असणाऱ्या काशी विश्वेश्वरावर घाव घालणाऱ्याचं बळ केवढं अफाट. आलमगीरनं तर आता आपला पवित्रा उघड घेतला आहे. साऱ्या मुसलमानेतरांवर त्यानं जिजिया पट्टी लावली आहे आणि हिंदुस्थानात उभं असलेलं एकुलतं एक हिंदू राज्य नष्ट करण्यासाठी आलमगीर दक्षिणेत उतरतो आहे. ही काय धर्मनिष्ठा? धर्म आणि अधर्म ठरवायचा कुणी? धर्म म्हणजे ईश्वराशी समरस होण्यासाठी केलेलं आचरण, सत्य आणि न्याय यांच्या आधारानं केलेलं थोर चिंतन मनन. आमच्या धर्मनिष्ठेचं रूप हेच आहे का? आम्ही प्रतापगडच्या भवानीची स्थापना केली, सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार केला, समोत्ती पेरुमलच्या जागी उभारलेल्या मशिदी पाडून मंदिरं बांधली, मुसलमानी धर्मात गेलेल्या आपल्या माणसांना हिंदू करून घेतलं. ही धर्मनिष्ठाच ना? मग औरंगजेबानं वेगळं काय केलं? औरंगजेब मुसलमान आईबापांच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला मुसलमानी धर्माची निष्ठा. आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो, त्याचसाठी हिंदू धर्माचा आम्हाला कळवळा. हाच का आमच्या धर्मनिष्ठेचा अर्थ? त्या विचाराने राजे कासावीस झाले. विचार असह्य होऊन त्यांची मान वळली.
महालातल्या समईच्या मंद उजेडात देव्हाऱ्याची चांदीची महिरप राजांच्या नजरेत आली. ते खरं नाही, आम्हा दोघात फार फरक. हे मोगल ही भूमी पादाक्रांत करण्यासाठी इथं आले. इथं जेते म्हणून वावरतायत. त्यांना ही भूमी आपली अशी कधीच वाटली नाही. त्यांची मक्का मदिना सदैव दूर राहिली. आम्ही मुसलमान म्हणून जरी जन्माला आलो असतो तरी आज औरंगजेब जे करतो आहे ते आम्ही खास केलं नसतं. औरंगजेब स्वतःला ह्या भूमीचा पुत्र समजत नाही. तो स्वतःला या भूमीचा जेता मानतो. पण आम्ही या भूमीचे पुत्र आहोत ही आमची भावना कधीही सोडून गेली नसती. आमचं इमान ह्याच मातीशी जखडलं आहे. नाहीतर दौलत खान आमचे दर्यासारंग बनलेच नसते. ही सार्थकता आम्हीच भोगू शकतो. पण तो भोग आमच्या नशिबी दिसत नाही. सार्थकता ती ठरवायची कुणी? तिची कसोटी काय? सीतेचं हरण होऊ नये म्हणून जटायू शक्ती सर्वस्वानं लढून मृत्युमुखी पडला. तो सीतेला वाचवू शकला नाही. रावण विजयी ठरला म्हणून जटायूचा जन्म वाया गेला असं का समजायचं? ऐन तारुण्यात अभिमन्यू मारला गेला म्हणून सुभद्रेचं वात्सल्य विफल झालं असं का मानायचं? विवेक धरून हाती घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहायचं एवढंच माणसाच्या हाती असतं. साधं कर्तव्यकर्म तरी कुठं नीट पार पडतं. आमच्या हाती शंभूला सोपवून सई गेली. आम्ही शंभू बाळाचे सारे लाड केले. मासाहेबांचाही मायेचा हात त्यांच्या पाठीवर होताच ना. पितृसहवासाला मुकलेले आम्ही, पण मासाहेबांनी आम्हाला कर्तृत्ववान बनवलं. संभाजी आईच्या प्रेमाला मुकला असेल. कदाचित शंभू बाळांना घडवायला आमचे हात अपुरे पडले असतील. पण ज्या चारित्र्य संपन्न छत्राखाली आम्ही वाढलो त्याच छत्राखाली शंभू मोठा झाला. हे तरी खरं. शिवाजीला दुसरा शिवाजी घडवता आला नाही असं म्हणण्यापेक्षा मासाहेबांना दुसरा शिवाजी घडवता आला नाही हेच अधिक खरं नाही का? मासाहेबांच्या संभाजीराजांच्या आठवणींनी राजांचा जीव कासावीस झाला. बोटांची चाळवाचाळव झाली. कर्तव्य हे कठोर असतं तरी मन फार दुबळं असतं. दुबळ्या मनाला सारीच कर्तव्य पेलतात असं नाही. सईला दिलेल्या शब्दामुळे आम्हाला शंभूकडे कठोरतेनं पाहता आलं नाही आणि याच कर्तव्यात मग्न असता आमच्या साध्या दर्शनाची इच्छा बाळगणाऱ्या काशीला आम्ही भेटलो नाही. याच कर्तव्यात मग्न असता आमच्या साध्या दर्शनाची इच्छा बाळगणाऱ्या काशीला आम्ही भेटलो नाही. बद अंमल केला म्हणून रांझ्याच्या पाटलाचे हातपाय आम्ही तोडले. पण तोच गुन्हा केला असता संभाजीला मात्र सोडून दिलं. शत्रूला मदत केली म्हणून खंडोजी खोपड्यांना शासन केलं आणि आमचे युवराज मोगलांना मिळाले तरी त्यांना क्षमा केली. भावनेच्या भरात मोऱ्यांच्या मुलाचा केलेला वध जेवढा अक्षम्य त्याहूनही शतपटीनं अक्षम्य असलेला गुन्हा आम्ही पुत्रप्रेमापोटी तर केला नाही. राजांनी डोळे उघडले. समईच्या जळणाऱ्या वातीवर त्यांचे लक्ष केंद्रित झाले. क्षणभर पुतळाबाई नजरेसमोरून तरळून गेल्या. पण क्षणभरच. दिसतं तसं असतं कुठं? आम्ही मिरवीत असलेल्या राजेपणाचा खरा रंग पाहिलाय कुणी? राजेपण सर्वांना दिसतं पण त्याच्या वेदना केवढ्या भयानक. आमच्या मनाचे घाव सांगायचे कुणाला आणि कसे? घाव सई गेली पण ती जखम तशीच राहिली. काशीचे नेत्र अखेरपर्यंत अतृप्तच राहिले. आम्ही असताही आमच्या डोळ्यांदेखत पुतळा आमच्या जोड्यांची सोबत करीत आयुष्य कंठते. आणि शंभू ते तर आमचं कुलदैवत. त्यांनी आमचं मन कधीच जाणलं नाही. हिंदवी स्वराज्याच्या मागे धावत असता जे हातून निष्ठत होतं त्याचा विचार कधीच कसा केला नाही. साध्या भोळ्या जीवांना आम्ही मृत्युंजय बनवलं. आमच्या शब्दासाठी त्या भाबड्या जीवांनी आपला जीव वारेमोल केला. त्यांचा त्याग केवढा मोठा. आमच्या शब्दाखेरीज दुसरं कोणतं मोल आम्ही त्यांना दिलं होतं? पण संभाजी आमचे युवराज आमच्या सहवासात राहूनही कोरडेच राहिले. माणसं जनावरांसारखी अल्पसंतुष्ट नसतात. भोळ्या जीवांनाच श्रद्धेचा अर्थ कळतो का? आमच्या रक्तबंबाळ मनाची लक्तरं नजरेत येऊ नयेत म्हणून आम्हाला हे सिंहासनाचं उच्चासन दिलं असावं. राजांचा हात सहजपणे गळ्याशी गेला. बोटांना गळ्यातल्या कवड्यांच्या माळेचा स्पर्श झाला. कवड्यांवरून राजांची बोटे फिरत होती. युवराजांची आम्ही फार गय केली असं साऱ्यांना वाटतं. राणीसाहेब तर सदैव बोल लावतात. अनाजी मोरोपंतांच्या मनात असलेली भीती आम्हाला स्पष्ट दिसते. पण आपण फार नजीकचं पाहतो हे त्यांच्या ध्यानी येत नाही आणि आम्हाला फार दूरचं दिसतं हा शाप आहे. साऱ्यांच्याच मनात युवराजांच्याबद्दल अविश्वास. युवराजांच्या मनात आमच्या मंत्रिमंडळाबद्दल तेढ. हा सिलसिला तुटणार कसा? कोणत्या पद्धतीनं? मंत्रिमंडळाला युवराजांचे दोष दिसतात पण त्यांचं सामर्थ्य दिसत नाही. खुद्द आमचे सेनापती हंबीरराव त्यांचा ओढा युवराजांच्याकडे आहे. फिरंगोजीसारख्या वयोवृद्ध जाणता गडकरी युवराजांना पाहताच गड खाली करून मोकळा होतो.
प्रसंग पडला तर युवराजांना विरोध कोण करणार? त्यांनाच दोष कशाला द्या? खुद्द आमचं काय झालं? विजापूरकरांच्या मदतीला गेलो असता मैदानावर उभा असलेला दिलेर खान आम्ही पाहिला. आमची फौज निश्चितपणे भारी होती. पुरंदरचा सूड उगवण्यासाठी नामी संधी हाती आली असता आम्ही दिलेर खानावर का चालून गेलो नाही? दिलेर खानाच्या हाती आमच्या युवराजांचा शह होता हेच कारण ना? दिलेर खानानं ऐनवेळी युवराजांचं प्यादं पुढं केलं असतं तर आमची फौज त्यांच्यावर तुटून पडली असती. आमचं राजाचं बळ शिल्लक राहिलं असतं. तीच शंका आली ना? हे श्रींचं राज्य, ती निष्ठा कुणाला समजली नाही. साऱ्यांची निष्ठा मर्त्य शिवाजीवरच राहिली. शिवाजीचा वडील पुत्र म्हणून संभाजीच प्रिय वाटणार. शंभू बाळ, तुम्ही मोठे म्हणून जन्माला आलात आणि त्या मोठेपणाच्या जोरावर सारं मिळवून मोकळे झालात आणि आमच्याबरोबर राज्याची उभारणी करण्यात ज्यानं आयुष्य वेचलं ते आमचं जाणतं मंत्रिमंडळ सारं गमावून बसलं. संस्कारांपुढं होणारा बुद्धीचा पराजय असाच असतो विदारक. राजांना तो विचार पेलेना नकळत त्यांना ठसका लागला. मनोहारीने गडबडीने पाण्याचे पंचपात्र पुढे केले. कलते होऊन राजांनी 2 घोट घेतले. एक दीर्घ निश्वास सोडून राजे निद्रेची वाट पाहू लागले, पण ती कुठंच नजरेत येत नव्हती. मंत्रिमंडळाच्या आधारावर राणीसाहेब धाकट्या युवराजांचं राजेपण पाहतात, पण तेवढ्या आधारावर ते 10 वर्षांचं कोवळं अशक्त पोर नेतृत्व करू शकेल का? समोरचं संकट कसं साऱ्यांना दिसत नाही. आमच्या सरहद्दीवर उतरणारा औरंगजेब आम्ही पूर्वी पाहिला होता. तो शत्रुदारी उभा ठाकला असता आमचं बेभरवशाचं घर आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. जेव्हा अत्यंत एकोप्याची गरज होती तेव्हाच हा कली कसा साऱ्यांच्या मनात अवतरला. नुसत्या मंत्रिमंडळाच्या आधारावर राजाराम सत्ताधारी कसा बनेल? सैन्याविना राजा होत नसतो हे कसं कोणाच्या ध्यानी येत नाही. आम्ही हयात असता मोगली सरदार बनून आलेल्या संभाजीवर तोफ न डागणारे आमच्या माघारी त्याच्या विरुद्ध कसे लढतील? उलट आम्ही जाताच संभाजीला प्रेमभरानं मुजराज करतील, उत्साहपूर्वक गडावर घेऊन येतील. राजांच्या डोळ्यांसमोर संभाजीराजे दिसत होते. मोती घोडा मागणारे वाघाच्या शिकारीत जखमी झाले असताही बेदरकारपणे पाहणारे हंबीरराव मोहित्यांना सेनापती करण्याचा सल्ला देणारे. त्या आठवणीबरोबर राजांच्या मनात समाधान तरळून गेले. किनाऱ्यावर फेसाळत येणारी लाट फुटावी तसं. पण संभाजीला तरी या येणाऱ्या लढ्याला तोंड देता येईल का? कारभारासाठी त्याला प्रभावळीचा सुभा दिला. त्याचं काय झालं? नुसत्या देवतांवरची श्रद्धा ते सामर्थ्य देईल? मंत्रिमंडळातले जुने आणि जाणते लोक बेदिल असताना, कारभारी असंतुष्ट असताना हा साहसी पोर धीमेपणानं सारी सूत्र हाती घेऊन हा लढा लढेल की राजपुतांप्रमाणे केसरिया करील? आलमगीराशी लढा देणं म्हणजे सागरात सेतू बांधण्यासारखं कठीण काम. त्या लढ्यासाठी शेकडो बाजींची, तानाजींची गरज भासेल. मोरोपंत, अनाजी, रघुनाथपंत यांसारखे मुत्सद्दी सदैव जवळ बाळगावे लागतील. पण ते करण्यासाठी निराशा पचवू शकणारं एक जातीवंत चिवट मन लागेल. तो धीमेपणा संभाजीला झेपेल का? नकळत राजांचा हात कपाळावरून फिरत होता. अंगातल्या ज्वरामुळं कपाळीच्या वाळलेल्या गंधाच्या खपल्या पोटांना जाणवत होत्या. दैवी काय लिहिलंय हे कोण सांगणार? नाहीतर 8 दिवसांपूर्वी मोगली लढ्याचा विचार करणारे आम्ही आज आमच्या मनाची गुंतवण उकलीत राहिलो नसतो. शेवटी हाती फळ काय पडलं यावरच कर्माचा अचूकपणा ठरणार ना? मग फळाची आशा सुटणार कशी? आणि हिंदवी स्वराज्य हे काय माझ्या एकट्याचं कर्माचं फळ होतं? हजारोंच्या कर्माचं ते फळ. या कर्माच्या अचूकपणाची खात्री नव्हती तर मग आव्हान का केलं? पारिजातकांच्या फुलांप्रमाणे मस्तकांचा सडा पडू दे असं सांगण्याचा आम्हाला काय अधिकार होता? अखंड चाललेल्या होमात आहुती पडत होती आणि त्याचं धनीपण आम्ही घेत होतो. तो का जगण्याचा मोह होता? आमच्या श्रद्धेच्या निरांजनात तुपाची कधीच वानवा पडली नाही आणि तो दीप तेवत ठेवण्यासाठी मात्र आम्ही वातीसारखे जळतच राहिलो. असं जळत राहण्यापेक्षा फळाची आशा सोडून फक्त कर्मच ध्यानी आणून अटीतटीनं अफजल सामना दिला असता तर पुण्यलोक गाठून आम्ही केव्हाच मोकळे झालो असतो. त्या विचाराबरोबरच राजांचे नेत्र उघडले गेले. पलंगावरचे तलम रेशमी छत राजांच्या नजरेत येत होते. त्याचा ना रंग होता न रूप. मंद प्रकाशात फक्त छताचे अस्तित्व जाणवत होते. शेवटी जन्ममृत्यूचा फेरा चुकवणं आणि मोक्ष गाठणं हे सगळ्या भक्तीचं, ज्ञानाचं, कार्याचं सार ना? हिंदवी राज्य पुरं होण्याआधीच आम्ही गेलो तर हा आशेचा धागा तुटेल का? अपुरं कार्य पुरं करायला मग दुसरा जन्म तरी लाभेल. आणि तो जन्म कोणता असेल? घोड्याच्या पाठीवरून पायांखाली भूमी तुडवीत जाणाऱ्या विजयवीराचा की
विस्कटलेला सगळा मांड पुन्हा जुळवण्यासाठी परत जन्मभर दगदग करणाऱ्या पुरुषाचा. दरजन्मी आम्ही मांडीत यावं आणि ते मांडण्याआधीच जीवन संपावं. ही मांडामांड स्थिर झालेली कधी दिसणार नाहीच का? हा जन्म तर विफल गेला असेल तर आजवर बळी गेलेल्या शूरांचं काय झालं? त्याला जबाबदार कोण? पण हे सारं करायचं आमच्याच वाट्याला का आलं? परमेश्वरानं ही जबाबदारी आमच्यावरच का टाकली? कोणतं सुकृत यामागे दडलं असेल? आमच्या रूपानं कुणाच्या आशा फलद्रूप होत आहेत? गेल्या क्षणाची आठवण राहत नाही, मग पूर्वजन्म आठवणार कसा? राजे एकदम हसले. न आठवायला काय झालं? सिसोदिया घराणं कुठलं? हे राजपूत घराणं दक्षिणेत का उतरलं? मोगली अत्याचारांना कंटाळून स्वाभिमान टिकवण्यासाठी आपणहून परागंदा झालेलं हे घराणं ना? एवढंच कशाला, देवगिरी साम्राज्याच्या ढासळलेल्या हजारोंच्या आशा मासाहेबांच्याकडून वारसा रूपानं आमच्याकडे आल्या नसतील ना? खुद्द थोरल्या महाराज साहेबांनी असाच प्रयत्न केला होता. स्वतंत्र राज्याचं त्यांचंही स्वप्न होतंच. त्या पिढ्यानपिढ्यांच्या इच्छा साकार करण्यासाठीच कदाचित आमचा जन्म झाला असेल. नकळत राजांचे स्मित विरले. राजांची बोटे थरथरणाऱ्या ओठांवर स्थिरावली. केवढी मोठी जबाबदारी! ती पार पडली का? की ती पेलण्याला आम्ही कमकुवत ठरलो? जीवाची बेचैनी वाढते ती याच विचारांमुळं. आम्ही एवढे बेचैन होतो, मग समर्थांच्या चित्ताची समता का ढळत नाही? आमच्या राज्याभिषेकाच्या आनंदानं बेहोश होणारे समर्थ, त्यांना आमचा पराजय दिसत नाही का? का मनात उठणारा हा कल्लोळ दाखवू न देणं यालाच योग म्हणतात? समर्थ आम्हाला श्रीमान योगी म्हणतात, मग हा योग आम्हाला का साधत नाही? अवतारी पुरुषांना तरी हा योग कुठं साधला? प्रभू रामचंद्रांचं राज्य तरी कुठं स्थिर होतं? भगवान श्रीकृष्णांनी शांततेसाठी स्थापलेली सुवर्ण द्वारका शेवटी कुलक्षयालाच कारणीभूत झाली ना? मत्त यादव दिसत असतानाही श्रीकृष्णांना त्यांना सावरता आलं नाही. मर्यादा पुरुषोत्तमांना सीतेच्या पातिव्रत्याची खात्री अयोध्यावासियांना करून देता येऊ नये? अर्जुन कर्णाचं नातं माहीत असताही दोहोंच्या मध्ये उभ्या असलेल्या प्रत्यक्ष परमेश्वराला, भगवान श्रीकृष्णाला तो संहार थांबवता येऊ नये? हे का घडलं? दुष्टांचं दंडन करण्यासाठी, धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागला. यातच अवतार कार्याची अपूर्णता सामावली नाही का? स्थिरता म्हणजेच का जीवन? बहुधा मन हे जन्मजातच अस्थिर असल्यानं स्थिरतेला इतकं महत्त्व आलं असावं. मग फुलाचं जीवन किती, त्या मानानं पाषाण फार स्थिर. म्हणून का ते जीवन खरं मानायचं? राजांच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले. क्षणभर अंगातल्या ज्वराचा, साऱ्या क्लेशांचा विसर पडला. जीवनाचा अर्थ कळणं केवढं अवघड. प्रत्येक जीव स्वतःला उंचावण्याचा, वर चढवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी त्याची सारी धडपड चाललेली असते. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनापेक्षाही उच्चतर असं जीवन म्हणजेच दिव्य जीवन. ते साध्य होण्यासाठी जो अंदाज बांधलेला असतो त्यालाच आपण ध्येय मानतो. ते गाठण्यासाठी सावधपणानं पावलं टाकीत जाणं एवढंच आपल्या हाती असतं. अशा चालण्यातून जीवनाचं महाकाव्य उभं राहत असतं. जीवनाचं रामायण महाभारत रचलं जात असतं. अशा जीवाला मृत्यूचं भय कसं वाटेल? जिवंतपणी जिथं आम्ही मरणाकडे हसत पाहिलं, तिथं अंतकाळी त्याची भीती वाटेल कशाला? आम्हाला मृत्यूचं भय मुळीच वाटत नाही. चिंता वाटते फक्त राज्याची. मनातून तो विचार मात्र हलत नाही, काही केल्या जात नाही. राजांचा हात गळ्याशी विसावला होता. गळ्यातल्या कवड्यांच्या गार स्पर्शाबरोबर राजांना समर्थांची आठवण झाली. राजांच्या कानात समर्थांचे बोल घुमत होते. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित परत जागृत झाले. अज्ञानपणात देखील मन केवढं रमतं. राज्याची चिंता कोण करणार? ते का आमचं राज्य आहे? ते श्रींचं राज्य. श्रींच्या इच्छेनं घडलेलं, साकार झालेलं, हजारोंच्या आत्मबलिदानातून उभं राहिलेलं हे राज्य. ते एका मर्त्य जीवाच्या जाण्यानं का अपुरं राहील? ते एवढं का क्षणभंगूर आहे? ते श्रींच्या नावा इतकंच उदंड आहे. मोगली आक्रमणाला ते जरूर उभं ठाकेल. आणि दुर्दैवानं तसं घडलं नाही तरी तो पराजय मानायचं काय कारण? एक सामान्य माणूस निष्ठेनं उभा राहिला तर अन्यायाविरुद्ध केवढी प्रचंड ताकद निर्माण करू शकतो, याचं आम्ही प्रतीक नाही का? राज्य परत उभं राहील वा संपेल, पण आम्ही दिलेला हा आत्मविश्वास तो मात्र केव्हाच संपणार नाही. गरज भासली तर या विश्वासातूनच शेकडो शिवाजी परत निर्माण होतील. शिवाजी मर्त्य असेल, पण हा विश्वास अमर आहे.
तो वाढतच राहील. एवढं झालं तरी आमचं जीवन कृतार्थच नाही का? जीवनाचं साफल्य आणखी काय असू शकतं? मृत्यूच्या क्षणीही आपण मरतो याची भीती न वाटणं, मन निर्भय होणं हाच अहमशून्य होण्याचा योगाचा भाग असेल का? ही शंका समर्थांनाच विचारायला हवी होती. समर्थ श्रींची इच्छा आणि समर्थांचा आशीर्वाद लाभला असता कोण चिंता करील? समर्थांचे सेवक कधी दोबळे असतात काय? त्यांच्या कृपेनं आम्ही सुखरूप राहिलो, त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही सुखरूप होऊ. पलंगावरचे आच्छादन उचलले जात होते. राजांची नजर वळली. वैद्यराज शास्त्री उभे होते. राजे जागे आहेत हे पाहून शास्त्रांना आश्चर्य वाटले. त्यांनी चिंतायुक्त आवाजात विचारले, महाराज झोप आली नाही? राजे हसले. वैद्यांनी नाडी पाहावी यासाठी हात उंचावीत ते म्हणाले, वैद्यराज शांतपणे झोप यावी म्हणूनच आम्ही जागत होतो. जी वैद्यांनी न समजून विचारले. काही नाही, अद्याप किती रात्र आहे? जी पहाट झाली. असं? आता उजाडायला फारसा वेळ लागणार नाही. राजे आपल्या समाधानात झोपून होते. राजांची नाडी पाहून वैद्यराज बाहेर जात होते. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता लपत नव्हती. अधुना एकादश भागस्य षड्विंशती ही कथायशा. गंगाशास्त्र्यांनी राजांचे औषध बदलले हे साऱ्यांना समजायला वेळ लागत नाही. राजांचे वाढते आजारपण आणि गंगाशास्त्र्यांची गंभीर चर्या यांमुळे साऱ्यांची मने व्याकुळ बनली होती. साध्या तापाचे निमित्त एवढ्या थरापर्यंत जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. राजांची वाढती क्षीणता साऱ्यांच्या ध्यानी येत होती. महालात पलंगाजवळच्या बैठकीवर सोयराबाई सदैव बसून होत्या. दरवाजानजीकच्या दुसऱ्या बैठकीवर हिरोजी, महादजी, खाडगे, बाळाजी ही मंडळी राजांच्यावर नजर ठेवून असत. मनोहारी, महादेव आणि केव्हा तरी महादजी आळीपाळीने राजांचे पाय चेपीत. पाय रगडण्याने राजांना बरे वाटे. दिवस कसा बसा सरे, पण रात्र फार मोठी वाटे. रात्र संपली. महालात सकाळचा उजेड फाकला. समया शांत झाल्या होत्या. रात्रीच्या जागरणाने थकलेली माणसे महालाबाहेर गेली होती. सोयराबाई स्नानाला गेल्या होत्या. हिरोजी, खाडगे एवढीच माणसे राजांच्या शेजारी होती. मनोहारी स्नान आटोपून राजांच्या शेजारी आली. हिरोजी, खाडगे हलक्या पावली महालाबाहेर गेले. राजांनी मनोहारीला जवळ बोलावले. मनू, जी आम्ही आजारी पडल्यावर गडाखाली मेणा गेला होता? जी मेणा? मनोहारीने आश्चर्याने विचारले. ठीक आहे, राजे समजले. त्याचवेळी गंगाशास्त्री आत आले. त्यांनी राजांची नाडी पाहिली. राजांना त्यांनी विचारले, कसं वाटतं? आता काय वाटायचं? राजे म्हणाले, ठीक आहे, ज्वराची सोबत आहेच. कधीतरी मस्तकशूळ उठतो आणि काय महाराज, आताशा बोलू नये असं वाटतं. मनात असूनही झोपून राहावं असं वाटतं. शास्त्र्यांनी दीर्घ निश्वास सोडला. दरवाजापर्यंत गेलेली मनोहारी परत आली. तिने राजांना निश्चलपुरी येत असल्याची खबर दिली. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे खिळल्या. निश्चलपुरी महालात येत होते. साऱ्यांनी त्यांना उत्थापन दिले. निश्चलपुरी राजांच्या जवळ आले. त्यांनी राजांना तीर्थ दिले. तीर्थप्राशन करून राजांनी हात जोडले. निश्चलपुरी म्हणाले, राजे आज उतारा करायला हवा. करा. निश्चलपुरी गेले. वैद्यराज शास्त्री सदरेकडे गेले आणि स्नान आटोपून सोयराबाई महालात आल्या. त्यांच्याबरोबर आलेल्या राजारामांनी राजांचे पाय शिवले. राजांनी त्यांना खुणेने जवळ बसवून घेतले. बाळराजे, स्नानपूजा झाली? जी. बाळराजे, तुम्ही लहान आहात. आमची तब्येत बरी नाही, पण आम्ही सांगतो हे लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही, पटत नाही ती कधीही करू नका. खुद्द आम्ही सांगितली तरी. बाळराजांनी मान डोलावली. थकलेल्या राजांनी डोळे मिटून घेतले. राजाराम केव्हा गेले हेही त्यांना समजले नाही. तिन्ही सांजेला निश्चलपुरी महालात आले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यही होते. त्यांनी राजांच्यावरून कोंबडी लिंबू उतरवून घेतले. राजांना अंगारा लावून काही न बोलता ते निघून गेले. राजांचा ज्वर वाढतच होता. अंगाचा दाह होत होता. राजांनी येसाजीला जवळ बोलावले. येसाजी, जी आम्हाला झोप येत नाही, तू बोलत बसशील? राजे काहीतरी आठवत होते. येसाजी, अफजल वधाआधी आम्ही नेहमी आमच्या संगती एक चांदीची छोटी डबी बाळगत असू, आठवतं का? जी. अफजल वधानंतर तिचा पत्ताच लागला नाही, कुठं तरी हरवली. येसाजी ऐकत होता. आम्हाला थोरल्या राणीसाहेबांनी ती दिली होती. सांगितलं तर हसणार नाही महाराज, थट्टा केली. आम्ही स्वारीला निघालो होतो. दुपारची वेळ होती. नुकतंच जेवण झालं होतं. निरोप घ्यायला मासाहेबांच्याकडे जायचं होतं. पान खाऊन कसं जाणार, तेव्हा राणीसाहेबांनी केलेला विडा डबीत घालून दिला. राजे क्षणभर थांबले. येसाजी राजांच्याकडे पाहत होता. येसाजी, ती डबी हरवली, पण विडा मात्र तसाच तोंडात राहिला. बोलता बोलता राजांना परत ग्लानी आली. त्याच गुंगीत राजे पडून राहिले.
मध्यरात्र उलटून गेली होती. वाड्यातले पहारे जागत होते. बाहेर आकाशात चांदणे उजळले होते. राजांच्या महालाबाहेर गंगाशास्त्री, राजवैद्य ही मंडळी झोपी गेली होती. दाराशी महादेव पहाऱ्यासाठी उभा होता. महालात समईचा मंद प्रकाश पसरला होता. राजांच्या पलंगाजवळ मनोहारी पलंगावर हात ठेवून झोपी गेली होती. पलंगाशेजारी सोयराबाई शाल पांघरून लोडाला टेकून झोपल्या होत्या. दारानजीक बैठकीवर हिरोजी, खाटगे ही मंडळी गुडघ्यात माना घालून पेंगत होती. सर्वत्र शांतता वावरत होती. मोरोपंत, मोरोपंत, त्या हाकांनी शांततेचा भंग झाला. सारे खडबडून जागे झाले. क्षणभर कुठून आवाज आला हेही कळेना. राजांच्या पलंगावरून तो आवाज येत होता. तेथे धडपड वाढली होती. सारे पलंगाकडे धावले. राजे उठण्याचा प्रयत्न करत होते. डोळे विस्फारलेले होते. चेहरा उग्र वाटत होता. कुणीतरी समई उजळली. सारे राजांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. बाहेरचे गंगाशास्त्री आले. राजांचे भान हरपले होते. राजे बोलत होते. मोरोपंत, सुरेख काम केलं, पण एक कसर ठेवलीत. मोरोपंत, आमचा 8वा महाल कुठं आहे? त्याच्याविना हा रायगड फार अपुरा वाटतो, फार अपुरा. राजांचे शब्द ओठांवरच विरत होते. हिरोजी राजांना हाक मारित होता, पण राजे ती हाक ऐकत नव्हते. हळूहळू राजांचे अंग सैल पडले. राजांनी डोळे मिटून घेतले. वैद्यांनी नाडी पाहिली. अंगात खूप ज्वर होता. गंगाशास्त्र्यांच्या पाठोपाठ सारे महालाबाहेर आले. अद्याप साऱ्यांच्या अंगात कापरा खेळत होता. गंगाशास्त्री एवढा वयोवृद्ध माणूस, पण तोही धोत्राने डोळे टिपीत होता. शास्त्री बुवा, खरं सांगा, राजांची तब्येत? येसाजी, मला आता काही विचारू नका. गंगाशास्त्री नाक उडत म्हणाले. मी हरलो. माझ्या औषधांना यश नाही. हे हात बेशे ठरले. येसाजी, राजे संभ्रमावस्थेत जाऊ लागले. गंगाशास्त्र्यांचे बोल सर्वांना ऐकू गेले. महालात दबलेले हुंदके उठत होते. अधुना 11 भागस्य सप्तविंशतिः कथा एषा. गडावर दिवस आला होता. गडावर नित्याची वर्दळ चालू होती. एवढ्या माणसांचा राबता असूनही सारे व्यवहार कसे चुपचाप होत होते. वाड्यात कुणी कुठेही असले तरी साऱ्यांचे लक्ष राजांच्या महालाकडे होते. सोयराबाई खाजगी सदरीत उभ्या होत्या. बाळाजी, प्रल्हाद निराजी, जनार्दनपंत, हिरोजी फर्जंद, किल्लेदार सोमाजी बंकी ही मंडळी चिंताचूर मुद्रेने राणीसाहेबांच्या समोर उभी होती. सोयराबाईंनी आपले आरक्त डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या, कशानंच गुण येत नाही स्वारीचं. सोयराबाईंना बोलवेना. जनार्दन पंत म्हणाले, राणीसाहेब, धीर सोडून कसं चालेल? गंगाशास्त्र्यांसारखे धन्वंतरी राजांच्या सेवेत गुंतलेत. जगदीश्वराच्या मंदिरात बाळाजींनी मृत्युंजय जपासाठी ब्राह्मण बसवलेत. निश्चलपुरी कवी कलश अनिष्ट निवारणार्थ शतचंडी होम करतायत. यांखेरीज नवस अन्नदान चालूच आहे. मग गुण का येत नाही? सोयराबाई त्रस्त होऊन म्हणाल्या. ते का आपल्या हाती आहे? जनार्दन पंत म्हणाले. पण अशा वेळी आपणच धीर सोडलात तर आम्ही कुणाकडे बघावं? सोयराबाईंनी नाक ओढले. सर्वांवरून नजर फिरवली. स्वारींनी बाळराजांच्यावर सर्व कारभार टाकला आहे हे तुम्ही जाणताच. ते लहान आहेत. तुम्ही साऱ्यांनी त्यांना जपायला हवं. वेळ तर कसली. ह्याच वेळेला अनाजी, मोरोपंत, हंबीरराव सारे बाहेर. राणीसाहेबांनी मन कठोर करून सारी जबाबदारी घ्यायला हवी. बाळाजींनी सल्ला दिला. ते आम्हाला कळतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला गोळा केलं. पण आमच्या आज्ञा पाळल्या जातील का? राणीसाहेबांनी ती चिंता करू नये. बाळाजी बोलले. आपली आज्ञा राजांची आज्ञा समजून आम्ही वागू. आमची हीच अपेक्षा होती. बाळाजी, आजपासून गडाचे दरवाजे बंद करून घ्या. जी, बाळाजी उद्गारले. सोयराबाईंची नजर वर गेली. त्या निश्चयपूर्वक म्हणाल्या, निश्चलपुरींनी इकडे बरं वाटेपर्यंत दरवाजे बंद करून घ्यायला सांगितलं आहे. खबरदारी म्हणून सुद्धा हे करायला हवं. आजाराची बातमी बाहेर गेली तर हव्या त्या अफवा उठतील. दरवाजे बंद करून घ्या. जी, बाळाजी उद्गारले. इकडे बरं वाटेपर्यंत सर्व कचेऱ्यांना दामदार खाण्याला मोहरा करा. जी, प्रल्हाद निराजी बोलले. गडाचे पहारे चोख ठेवा. आमच्या आज्ञेखेरीज गडाबाहेर कुणाला सोडू नका. तुम्ही सर्व एका विचाराने आमच्या आज्ञातडीला न्या. आम्हाला महाली जायला हवं. सोयराबाईंना सर्वांनी मुजरे केले. सोयराबाई सदरेतून निघून गेल्या. सारे जण काही न बोलता पांगले. थोड्याच वेळात किल्लेदारांनी गडाचे दरवाजे बंद करण्याचे हुकूम दिले. सर्व कचेऱ्यातील माणसे बाहेर निघत होती. दप्तरखाना, जवाहीरखाना यांना मोहरा लागत होत्या. गडाचे दरवाजे बंद झाले. गडाच्या आतला माणूस बाहेर जाईन असा झाला. सारे कारकून, दप्तरदार ही मंडळी रिकामेपणी फिरू लागली आणि गडावरच्या लोकांचा मनाचा ठाव सुटला. चिंताचूर मुद्रेने ती वाड्याभोवती रेंगाळू लागली. वाड्यातून बाहेर पडणारा प्रत्येक इसम वेढला जात होता.
गडावर माध्यान्नीचा सूर्य घुटमळत होता. राजांच्या महालात सारे गोळा झाले होते. राजांचा ज्वर कमी होत होता, पण मधून राजे संभ्रमात जात होते. राजांना आवरावे लागत होते. राजांनी डोळे उघडले आणि त्यांची दृष्टी पलंगाशेजारी उभ्या असलेल्या सोयराबाईंच्यावर खिळली. राजे क्षीण आवाजात म्हणाले, "पाणी." गंगाशास्त्र्यांनी सुवर्ण पंचपात्र हाती घेतले. राजांनी थोडे पाणी घेतले. राजे शांतपणे पडून राहिले. काही वेळाने राजांनी सोयराबाईंना खुणावले. सोयराबाई नजीक गेल्या. "राणीसाहेब, शंभूबाळ अजून का आले नाहीत? तेच तर कळत नाही. एव्हाना यायला हवे होते." राजांची नजर सोयराबाईंवर खेळली. त्या नजरेला नजर देण्याचे सोयराबाईंनी टाळले. राजे हसले. "असं म्हणता? राणीसाहेब, आम्हाला एवढे का अजाण समजता? गडाखाली मेणा पाठवणे धाकट्या राणीसाहेब येत नाहीत आणि आम्ही आजारी असून शंभूबाळ आम्हाला भेटत नाहीत. मी का खोटं सांगते? हवं तर बाळाजींना." राजांची मुद्रा उग्र बनली. "बस करा. आधीच भांबावलेल्या माणसांना आणखीन संकटात टाकू नका. आई होऊनही कधी तुम्ही त्या पोराला ओळखलं नाहीत. आम्ही त्यांना पुरे ओळखतो. ते हवं ते करतील, पण त्यांचा आमच्यावर भारी जीव आहे. आम्ही आजारी आहो हे नुसतं कळलं असतं तरी पाखराचे पंख लावून ते गडावर हजर झाले असते. श्रींची इच्छा." सोयराबाईंनी संतापाने राजांच्याकडे पाठ वळवली. "राणीसाहेब जी." म्हणून सोयराबाईंनी राजांच्याकडे पाहिले. "राणीसाहेब, या घटकेला तरी राग सोडा. फार शांतपणे तुम्हाला वागायला हवं. तुम्हाला रागलोभ ओलांडता आला असता तर किती बरं झालं असतं." "मी रागावले नाही." सोयराबाई म्हणाल्या. हात हलवीत राजे कष्टाने म्हणाले, "आता ह्या अवस्थेला त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही. रागावला काय अथवा न रागावला काय, आम्ही तुमच्याचसाठी सांगत होतो. आज लक्षावधींची फौज आम्ही पदरी बाळगली, ती काय दिमाखाची हौस म्हणून नव्हे. आमच्या भंडारात करोडोहून आणि खंडोगंटी सोनं गोळा केलं, ते का ऐश्वर्य लालसेनं? भावी संकट आम्हाला स्पष्ट दिसतं. त्या निकाली झुंजीसाठी सारा खटाटोप होता. ती ताकद ना संभाजीची ना राजारामांची. एक अविवेकी तर दुसरा अजाण. आणखीन एखादं वर्ष जरी मिळालं असतं तरी सारे मनोरथ सिद्धीला गेले असते." पडत्या जागी राजांचे डोळे भरून आले. राजांचा आवाज कंपित झाला. "काशी विश्वेश्वराची स्थापना करून आम्ही मोकळे झालो असतो, मग कुणाच्याही हाती राज्य सुरक्षित होतं. पण तेवढी उसंत नशिबी नव्हती. राणीसाहेब, नुसत्या स्वप्नात गुंग होऊन राहण्याचे दिवस राहिले नाहीत. राणीसाहेब, फार गडबड झाली, फार गडबड झाली." राजांनी डोळे मिटून घेतले. डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यांच्या कडातून निखळले. येसाजीने गडबडीने ते पुसले. त्याला हुंदका फुटला. त्या आवाजाने राजांनी डोळे उघडले. येसाजीचा हात थोपटीत राजे बोलले, "येसाजी, तू रडतोस? अरे माजलेल्या हत्तीपुढं उडी घेणारा तू रडतोस?" येसाजी गडबडीने उठला. आपल्या शेल्याने तोंड झाकीत तो बाहेर गेला. राजे शांतपणे पडून राहिले. अचानक राजांची धडपड सुरू झाली. हिरोजी घाटगे धावले. ते राजांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. राजे ओरडत होते, "अरे, लवकर तोफेचा आवाज द्या. आमचे बाजी तिथं जीवाची बाजी लावून लढतायत. आवाज ऐकायला त्यांचा जीव अधीर झाला असेल रे." तानाजी गेला. आम्हाला बोलावून न भेटता पाठ दाखवून गेला. ही हिंमत? जेर बंद करून आणा त्याला. असली सीनाजोरी कुचलून काढू म्हणावं. राजे थकत होते. अनेकांनी सावरलेल्या अंगाचा तणावा कमी होत होता. ओठ काहीतरी पुटपुटत होते. हळूहळू राजे त्याच गुंगीत झोपी गेले. ज्यांनी राजांचे बोल ऐकले त्या सर्वांच्या कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते. गडावर आता कुणाला जेवणाखाण्याचे भान नव्हते. राजे वारंवार संभ्रमात जात होते. ज्वर वाढतच होता. जगदीश्वराच्या मंदिरात मृत्युंजयाच्या जपाला ब्राह्मण बसले होते. निश्चलपुरींचा शतचंडी होम धडधडत होता. सायंकाळी राजे भानावर आले. राजांनी सर्वांना जवळ बोलावले. "आता शोक करू नका. फार कालावधी आहे असं आम्हाला वाटत नाही. जबाबदारीनं सर्व तडीला न्या. सारे एक विचारानं गेलात तर साऱ्यांचंच कल्याण आहे." जनार्दन पंत गहीवरून म्हणाले, "महाराज, आपण धीर सोडू नये. जनार्दन, मृत्यूचं भय आम्हास वाटत नाही, पण या अखेरच्या वेळी अधिक जाणती माणसं हवी होती. संभाजी, मोरोपंत, अनाजी, फिरंगोजी, नेमकी एवढीच माणसं कशी दूर राहिली? जनार्दन जी, या मृत्यू इतकं काळ वेळाचं भान दुसऱ्या कुणाला नसेल. बाजीप्रभू तोफेचा आवाज ऐकेपर्यंत लढले, ते याच्याच कृपेमुळं. आग्र्याच्या प्रसंगातून आम्ही सुटलो, तीही याचीच कृपा. आणि आज ध्यानी मनी नसता, कोणी भरवशाचं नजीक नसता, ही वेळ त्यानं गाठली. त्याच्यासारखा खेळ्या हुडकून सापडायचा नाही." राजांनी थोडे पाणी घेतले. राजांचा आवाज मंद असला तरी स्पष्ट होता. राजांनी हाक मारली, "प्रल्हाद." प्रल्हाद पुढे आला. "प्रल्हाद, आम्ही आग्र्याहून सुटलो तेव्हाची गोष्ट आहे. बैरागी बनून आम्ही फिरत होतो. निराजी पंत
आमचे प्रमुख बैरागी होते. पाठीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आम्ही काशीला गेलो. आमच्या परमदैवताच्या दर्शनानं आम्ही धन्य झालो. त्याच्या पुढं आम्ही बैरागीच असल्याचं कळून आलं. जवळची रत्न देवाला वाहिली. खूप बळ मागितलं. राजे हसले. भावनेच्या भरात देवाला रत्न वाहिली खरी, पण पश्चाताप करायची वेळ आली. बैराग्यानं वाहिलेली ती अमूल्य रत्न पाहून पुजाऱ्यांना शंका आली. निराजीपंतांनी त्याच दिवशी आम्हाला काशीबाहेर काढलं. राजांनी उसंत घेतली. राजांनी थकलेले नेत्र परत उघडले. पंत, या राज्यासाठी आम्ही काय केलं नाही, याच्यासाठी जीवमोलाची माणसं गमावली. यशाबरोबरच पराजयही स्वीकारले, अपमान भोगले. हात बांधून अनवाणी पायांनी शरणागती स्वीकारली. राज्यासाठी मुलाला शत्रू घरी ओलीस ठेवला. कैदेत अडकलो. राज्याभिषेक सुद्धा करून घेतला. येईल त्या संकटाला जबाबदारीला आम्ही मान तुकवली. या राज्यासाठी काही करायचं शिल्लक ठेवलं नाही. पंत, आम्ही भीक सुद्धा मागितली. आग्र्याहून सुटल्यानंतर बैरागी होऊन आम्ही फिरत होतो ना, मग बैरागी स्वयंपाक कसे करणार, संशय येईल ना, तर रोज भिक्षा मागत आम्ही येत होतो. पंत, राज्याभिषेक करून घेणं जेवढं अवघड, त्यापेक्षा अनोख्या घरासमोर भिक्षा वाढा हे शब्द बोलणं महाकठीण. तेही आम्ही केलं. राजांनी कपाळावर हात फिरवला. ते स्वतःशीच हसले. पण पंत, ही भिक्षा महागात पडली नाही, उलट खूप फायदा झाला. त्या भिक्षेनं खूप शिकवलं. जीवनाच्या विराट रूपाचं दर्शन घडवलं. दारिद्र्याची दुःख सांगितली. आमच्या विशाल भूमीचा परिचय करून दिला. तो अनुभव घेत असता पुष्कळ पाहायला आणि ऐकायला मिळालं. राजे काही क्षण डोळे मिटून थांबले. परत ते बोलू लागले. आम्ही काय सांगत होतो बरं? आठवलं. या प्रवासात खूप ऐकलं. नेहमी धर्मशाळेत, देवळात मुक्काम पडायचे. गोसावी, बैरागी, फकीर असे अनेक साधू संत भेटायचे. अनेक भजनं ऐकायला मिळायची. कबीर म्हणतात, पुष्कळ वेश धारण करूनही मनाचा भ्रम दूर झाला नाही. त्याची ओळख न पटल्यानं मनाचा भेद मात्र तसाच राहिला. किती खरं आहे नाही? राजांनी प्रल्हादकडे पाहिले. प्रल्हाद, आता फार झालं. आता भजन कीर्तन सुरू करा. आता तेच आमच्या कानांवर पडू दे. महाराज, प्रल्हादने धीर केला. बोल, समर्थांना कळलं तर. राजांनी पडल्या जागेवरून हात जोडले. ते हसले. प्रल्हाद, खुळा का तू? समर्थांना का कळवावं लागतं? त्यांनी आम्हाला खूप सांगितलं होतं. ते म्हणाले होते, अंतर्मुख व्हा, आत्मरत व्हा. बोलता बोलता राजे झोपले. सारे तिथेच राहिले. प्रल्हाद निराजीने बाहेर जाऊन राजांची आज्ञा अंमलात आणायला सांगितली. महालात समया पेटल्या. महालातून फिरवलेला कनौजी धुपाचा वास सर्वत्र दरवळत होता. बाहेर चंद्राचे चांदणे उजळले होते. राजांच्या मुठी वळल्या जात असल्याचे ध्यानी येताच हिरोजी उठला. साऱ्यांना आता ती लक्षणे परिचित झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यांवर भीती तरळली. राजांना साऱ्यांनी धरले आणि खाडकन दरवाजे उघडावेत तसे राजांचे डोळे उघडले. काशीला जाऊन आम्ही गंगा आणली, ती रामेश्वरला पोहोचवली नाही तर तिला काय अर्थ? सई, अभिषेकाची तयारी झाली आणि सई कुठं आहे? आमच्या थोरल्या राणीसाहेब कुठं आहेत? ऐन वेळेला ही माणसं जातात तरी कुठं? त्यांना बोलवा, त्यांना. राजे हळूहळू स्वस्थ पडले. महालाबाहेरच्या सदरीत भजन चालू होते. भजनाचे मंद सूर कानांवर येत होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्या भजनाच्या सुरांनी राजे भानावर आले. मिटल्या डोळ्यांनी ते भजन ऐकत होते. टाळ मृदंगांचा आवाज भजनाची गती वाढवित होता. राजांच्या कानात समर्थांचे बोल घुमत होते. राजा, आता अंतर्मुख व्हा, आत्मरत व्हा. अनेक आवाज मनात उठत होते. तुकाराम, मौनी बुवा, याकूत बाबा, अनेक संतांचे चेहरे नजरेसमोर तरळत होते. समर्थांच्या मिठीत असता उदंड मायेने पाठीवरून फिरणारी त्यांची बोटे राजांना जाणवत होती. हातातल्या चिपळ्या उंचावून बेभानपणे नाचणारे केशवस्वामी राजांना दिसत होते. केशवस्वामींच्या अभंगांचे शब्द राजांना आठवत होते. निजबोधे पिकले शेतवो, स्वानंदाच्या घुमऱ्या येतवो. कैवल्याची राशी हे हेतवो, गुरुकृपे केशव घेत हो. त्या गुंगीत राजांचा थकवा जात होता. मन शांत होत होते. थोड्या वेळाने राजे शांतपणे झोपी गेले. अधुना एकादश भागस्य अष्टाविंशती ही कथा एषा. पहाटेच्या सुमारास राजांना जाग आली. कानांवर भजनाचे सूर पडत होते. महालात शांतता होती. पायांवरून फिरणाऱ्या हाताची जाणीव होताच राजांनी हाक मारली. मनू जी, काय करतेस? पाय रगडते महाराज, जरा पाणी हवं. उशाशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्र्यांनी पाणी दिले. राजांनी विचारले, आज कोण वार? शनिवार, पौर्णिमा ना? जी, आम्ही आजारी पडून 11 दिवस झाले. रुद्राचा आकडा देखील 11च ना? जी, शास्त्रीबुवा, आजचा दिवस चांगला दिसतो. आज खूप बरं वाटतं आहे. शास्त्रीबुवा,
आता तुम्ही विश्रांती घ्या. या वयाला जागरण झेपणारं नव्हे. कर्म करीत राहावं. फलाची अपेक्षा धरू नये. जेवढं करता येईल तेवढं केलं. तुम्ही विश्रांती घ्या. झोपलो होतो महाराज. आता या वयात झोप कुठली? आपल्याला पाहायला आलो तोच आपण जागे झालात. दिवस उजाडला. शास्त्र्यांनी राजांना मात्रा दिली. राजांची नाडी पाहिली. राजांनी हसून विचारले, कसली चिंता करता शास्त्री? ढासळणारा बुरुज ठेपा देऊन टिकत नसतो. चांगला दिवस आहे आजचा. चिंतेचं कारण नाही. शास्त्र्यांना काही बोलवत नव्हते. राजांचे रूप ते निहाळीत होते. शास्त्री एकदम बाजूला झाले. राजांनी पाहिले तो सोयराबाई नजीक आल्या होत्या. सोयराबाईंनी काळजीच्या सुरात विचारले, काही हवं का? नको. हवं ते मिळत नाही. हवे ते चेहरे दिसत नाहीत आणि नको तेवढे. राजे पुढे काही बोलले नाहीत. सोयराबाई संतापाने वळल्या. शास्त्री महालाबाहेर आले. राजवैद्यांनी विचारले, राजांची तब्येत कशी आहे? काय? शास्त्र्यांनी भानावर येऊन विचारले. आज महाराजासनी बरं वाटतंय? हिरोजी आशेने म्हणाला. शास्त्र्यांनी दोघांकडे पाहिले. ते खिन्नपणे हसून म्हणाले, दिसतं तसं असतं तर फार बरं झालं असतं. शास्त्र्यांच्या त्या बोलण्याने दोघेही चुपचाप झाले. हिरोजीच्या चेहऱ्यावर प्रगटलेली आशा लुप्त झाली. दाराशी आलेल्या मनोहारीने सांगितले, महाराज बोलवतायत. मला? शास्त्र्यांनी विचारले. सगळ्यांना. राजांच्या भोवती सारे गोळा झाले होते. राजे काहीतरी पुटपुटत होते. हिरोजीने हाक मारली, महाराज. राजांनी डोळे उघडले. सर्वांवरून नजर फिरवली. राजांना साऱ्यांची ओळख पटली. भयभीत नजरेने शेजारी उभ्या असलेल्या राजारामांना त्यांनी जवळ बोलावले. कष्टाने त्यांच्या अंगावरून हात फिरवीत राजे म्हणाले, बाळराजे, फार लहानपणी फार मोठी जबाबदारी तुमच्या शिरावर येते. ती पेलण्याला जगदंबा तुम्हाला बळ देईल. बाळराजे, माणसं सोसण्यातून मोठी होतात हे कधी विसरू नका. सोसण्याला कंटाळू नका. राजांची नजर सर्व परत फिरली. आता सारा शोक आवरा. तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यू लोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता सारे बाहेर बसा. आम्ही श्रींचे स्मरण करतो. जा. सारे बाहेर गेले. राजांचे पायदाबीत मनोहारी बसली होती. शेजारी हिरोजी उभा होता. गंगाशास्त्री राजांच्या पायांजवळ उभे होते. एकटक नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांचे डोळे मिटले होते. श्वास जड चालू होता. राजांनी छातीवर हात घेतले होते. ओठ पुटपुटत होते. राजांनी हाक मारली, मनू. जी. घाम आल्यासारखा वाटतो, जरा पुसतेस? मनोहारीने पंचा घेतला. राजांनी मानेच्या दिशेने खुणावले. राजांच्या मानेवरून पंचाचा हात पुसून घेत असता अचानक मनोहारीच्या मुखातून दुःखोद्गार बाहेर पडला. तिचा हात थांबला. हातचा पंचा गळून पडला. काय झालं? राजांनी विचारले. आपली कवड्यांची माळ तुटली? राजे क्षीण हसले. जगदंबेनं आवरण घातलं होतं काढून घेतलं. डोळ्यातली टिपे सांडीत मनोहारी ओघळलेल्या कवड्या गोळा करीत असता राजांनी विचारले, किती कवड्या तुटल्या ग? 4. हुंदका दाबीत मनोहारी म्हणाली. 4? 4 ना? राजे हात उडवीत म्हणाले, फार झालं तर आम्ही 4 घटकांचे सोबती. मनोहारीने राजांच्याकडे पाहिले. सारी भीती तिच्या मुखावर उमटली होती. ते दुःख असह्य होऊन मनोहारीने पलंगाच्या काठावर मस्तक ठेवले. ती रडू लागली. राजांना ते हुंदके ऐकू येत होते. राजांनी कष्टाने हात उंचावला. मनोहारीच्या केसांवरून हात फिरवीत राजे बोलले, मनू, रडतेस? आमच्यासाठी? राजांनी मनोहारीचा उजवा हात हाती घेतला. राजांच्या हाताची ओढ तिला जाणवत होती. मनोहारीचा हात सैल पडला. राजांनी मनोहारीचा पालथा हात आपल्या समोर धरला. एकाग्रचित्त करून ते तो हात पाहत होते. मनोहारीच्या बोटातल्या सईबाईंच्या प्रवाळाच्या अंगठीवर त्यांचे लक्ष खिळले होते. राजांनी आपला डावा थरथरता हात त्या अंगठीवरून फिरविला. रडू नको मनू. मनात असूनही उभ्या आयुष्यात कुणाची गुंतवण आम्ही केली नाही. ते का आम्हाला जमलंच नाही. न कळत मात्र तुझ्या जीवाची वृथा गुंतवण झाली बघ. ती तशीच ठेवून आम्ही जातो. फार वाईट वाटतं. शास्त्री बुवा. गंगाशास्त्री जवळ गेले. शास्त्री बुवा, आता आम्हाला गंगोदक तुलसीपत्र द्या. आमच्या कपाळी भस्म लावा. शास्त्री, हिरोजी, मनू या साऱ्यांच्याच मुखातून एकाच वेळी हुंदका बाहेर पडला. डोळे पुशीत शास्त्री बाहेर पडले. त्यांनी गंगोदक, भस्म, तुलसीपत्र आणले. राजांनी गंगोदक घेतले. शास्त्र्यांनी भस्म लावले. राजांनी जिभेवर तुलसीपत्र घेऊन हात जोडले. पलंगाभोवती सारे गोळा झाले होते. राजांना महादेव दिसला. महादेव, तुझा पहारा आता उपयोगी पडायचा नाही बाबा. महादेव रडत बाहेर धावला. राजांच्या कानांवर भजनाचे सूर पडत होते. राजांचा ताबा परत उडू लागला होता. उघड्या डोळ्यात निराळे तेज प्रगटू लागले होते. किती शांतपणे आलमगीर आमच्याकडे पाहत होता. तो काही बोलत नव्हता. बसल्या आसनावरून नुसता पाहत होता. दरबारी परिधान केलेल्या हिरव्या मखमलीचा रत्नखचित काबा त्याच्या अंगावर होता.
मस्तकीच्या किमॉशवर लावलेल्या मोठ्या पिंपळ पानातले तेजस्वी हिरे झगमगत होते, पण त्याहीपेक्षा त्याचे डोळे केवढे शांत, अंतःकरणाचा ठाव घेणारे, केवढा जबरदस्त विश्वास त्या नजरेत दडला होता. नागाच्या नजरेतील दहशत आणि अंदाज त्या नजरेत सामावला होता. ती नजर अजून तशीच आहे. आयुष्यात फक्त दोघांनीच आमच्यावरची नजर ढळू दिली नाही, एक आलमगीर आणि दुसरा मृत्यू. राजांनी दीर्घ श्वास सोडला. साऱ्यांनी राजांना सावरले होते. राजे शांत होते. एकदम ते उफाळले. खोटं, शंभू मोगलांना मिळाला साफ खोटं. स्वराज्याचा युवराज, छत्रपतींचा वारस, सईचा संभाजी असं करणार नाही. खोटं, खोटं. राजांचा आवेश सरला. राजे शांतपणे पडून राहिले. वैद्य राजांची नाडी पाहत होते, पण राजांना त्याचे भान नव्हते. बऱ्याच वेळाने राजे भानावर आले. त्यांनी कष्टाने डोळे उघडले. सारे धुरकट दिसत होते. पायांपाशी बसलेली मनोहारी खूप दूर बसल्यासारखी दिसत होती. राजांनी क्षीण हाक मारली. मनू जी, काय करतेस? पाय रगडते महाराज. पाय रगडतेस? राजांनी आवंढा गिळला. तू पाय रगडतेस तर आम्हाला कळत का नाही? मनोहारीचे डोळे भीतीने विस्फारले गेले. थरथर ओठातून आवाज बाहेर पडू नये म्हणून तिची कंपित बोटे ओठांवर स्थिरवली. तिने एकदम गंगाशास्त्र्यांच्याकडे पाहिले. राजांच्या पायांशी उभ्या असलेल्या गंगाशास्त्र्यांनी राजांच्या तळपायांना हात लावला आणि क्षणात गंगाशास्त्र्यांचे अश्रू तळपायांना लागलेल्या हातांवर ठिबकले. पण राजांना त्यांचे भान नव्हते. राजांच्या हाताची चाळवाचाळव झाली. सारे बळ एकवटून ते अखेरचे बोलले, आम्ही एकटे राहिलो, फार एकटे राहिलो, फार एकटे राहिलो सई. अधुना एषा कथा समाप्तिंगता असू तर्हि पुनर्मिलामः. तावन्मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.